महाराजांचा अधिकार फार मोठा होता. विश्वाच्या इतिहासामध्ये तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. एक दोन नव्हे तब्बल 3 वेळा ते वैकुंठाहून परत आले. पहिल्यांदा ज्या पत्नीच्या साथीमुळे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तिला सोबत नेण्यासाठी आले, परंतु जिजाई गेल्या नाही. दुसऱ्यांदा निळोबरायांसाठी तुकाराम महाराज वैकुंठाहून परत आले, निळोबरायांचा उद्धार केला. आणि तिसऱ्यांदा ते म्हणजे तुकाराम महाराजांची लाडकी लेक भगीरथी, तिच्यासाठी तुकाराम महाराज वैकुंठाहून परत आले. प्रसंग असा झाला महाराज, तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले जाताना सर्वांना भेटले, परंतु त्यांची लाडकी लेक भगीरथी तिला मात्र ते भेटले नाहीत. कारण तुकाराम महाराजांना कल्पना होती भगीरथीचा तुकाराम महाराजांवर खूप जीव असल्यामुळे भगीरथी तुकाराम महाराजांचं वैकुंठाला जाण्याचं दुःख सहन करू शकणार नाही, म्हणून तुकाराम महाराज तिला न भेटताच वैकुंठाला गेले. मग पुढं काय झालं तर देहू गावातील एक माईनबाई भाजीपाला विकण्यासाठी भगीरथीच्या गावाला म्हणजे वेलवाडीला गेली. बाजारात भगीरथीची व त्यांची भेट झाली. तेव्हा भगीरथी त्यांना चहा पाण्याकरिता घरी घेऊन गेली. चहा पाणी झाल्यानंतर भगीरथीने विचारलं, मावशी माझे बाबा कसे आहेत, माझी आई कशी आहे, तिकडे सगळं कुशल आहे ना? तेव्हा माळीनबाईंचा चेहरा असा खिन्न झाला, कारण तुकाराम महाराजांचं वैकुंठाला जाण्याचं दुःख तिलाही होतं. ती माळीनबाई रडू लागली. तेव्हा भगीरथी म्हणाली, सांगा ना मावशी, माझ्या बाबांचा कुठा कीर्तन होता, त्यांनी कोणता अभंग घेतला होता, बोला ना मावशी, तुम्ही रडताय का? तेव्हा माळीनबाई सांगू लागली, अगं काय सांगू भगीरथी, तुझे बाबा वैकुंठाला गेले, जाताना सर्वांना भेटून गेले, सर्वांचा रामराम घेऊन ते गेले, ते तुला भेटले नाहीत का? एवढंच ऐकलं आणि भगीरथीला चक्कर पाणी टाकून तिला शुद्धीवर आणलं. तेव्हा भगीरथीने बाबाच्या नावाने हंबरडाच फोडला. भगीरथी करी भावा, तिचा हा आक्रोश अखंडपणे चालूच होता. कितीतरी जणांनी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचं रडणं थांबे. तिचा तो आक्रोश तुकाराम महाराजांना वैकुंठामध्ये ऐकायला गेला. तुकाराम महाराज देवाकडे गेले, मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परवानगी मिळताच तुकाराम महाराज वेलवाडीला आले, भगीरथीच्या दारात उभे राहिले, हाक मारली आणि म्हणाले, अगं ए भगीरथी, बाळ बघ तरी बाहेर कोण आले. आवाज जरा ओळखीचा वाटला. नवे नवे प्रत्यक्ष बाबांचाच आवाज आहे असं समजून भगीरथी धावतच बाहेर आली. पाहते तर काय, समोर बाबा उभे. तेव्हा भगीरथीने तुकाराम महाराजांना मिठी मारली, धुमसून धुमसून रडली. तुकाराम
महाराजांनी भगीरथीच्या पाठीवरून हात फिरवला, तिला शांत केलं. तेव्हा भगीरथी म्हणाली, बाबा तुम्ही इथं माझ्या समोर उभे आहात, मग त्या माळीबाई इतकं वाईट का बोलल्या? तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, अगं भगीरथी त्या खरं बोलल्या. मी वैकुंठाला गेलो होतो आणि जाताना तुला भेटलो नाही, कारण माझं वैकुंठाला जाण्याचं दुःख तू सहन करू शकणार नाही, म्हणून मी तुला न भेटताच वैकुंठाला गेलो. आणि इथून पुढं तुकाराम महाराजांनी भगीरथीला समजावायला सुरुवात केली आणि सांगितलं, हे बघ भगीरथ, इथं प्रत्येक जीवाच्या देहाला देवानं दिलेलं आयुष्य संपलं, इथून पुढच्या प्रवासाला जावंच लागणार आहे. मग तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, भक्त असू दे, अभक्त असू दे, प्रिय असू दे, अप्रिय असू दे, महाराज असू दे, नाहीतर टाकरी असू दे. देह हे काळाचे धन, कुबेराचे ते मनुष्याचे काय? निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. धन दौलत नाती गोती सगळी स्वरे मुलं बाळ हा सारा पसारा इथंच राहणार आहे. हे जरी नाही कळलं, आपल्या हातामध्ये नाही, तर ते काळाच्या साधने म्हणतो. ज्या दिवशी म्हणेल त्याच दिवशी त्याच वेळेला हा दिवस सोडावा लागणार आहे, म्हणून आपण सावध झालं पाहिजे. हेच तुकाराम महाराज बंगाचं डायरेक्ट दुसऱ्या चरणातून
नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. अरे हे शरीर नासके आहे, कुजणारे आहे, म्हणून एक हिंदी कवयित्री म्हणतो, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, शाम के बाद होगा सवेरा, एक ना हो तो दिन तुम्हें सुनेगा, शाम के बाद होगा सवेरा, एक ना हो तो दिन तुम्हें सुनेगा, पाव फूलों में बिखरने से पहले घरों से चलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. इतकं समजावल्यानंतर कोणत्याही गोष्टीचं दुःख न करता तू तुझ्या संसारामध्ये सुखी राहा असं सांगून तुकाराम महाराज परत निघू लागले. तेव्हा भगीरथी म्हणाले, बाबा तुम्ही पहिल्यांदाच माझ्या घरी आलात आणि काहीही न खाता तसेच परत निघालात. थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, अगं बाळ, मी आई आता काही खात पीत नाही. परंतु भगीरथी हट्टच धरून बसली. नाईलाज झाला, पटकन बनव म्हणून सांगितलं. भगीरथीने शेवाळ्या शिजायला कबोटो काय भगीरथीने बोटो शिजायला घातलं. हाताना कटर बसू नये म्हणून घरात दूध पाहिलं. घरात दूध नव्हतं. शेजारणीच्यातून आणते म्हणून भगीरथी तांब्या घेऊन गेली. 4-5 घरी मागितलं, कुणी सुद्धा दूध दिलं नाही. भगीरथी उदास चेहऱ्यानं घरी आली. तुकाराम महाराजांनी त्या भगीरथीला पाहिलं. तिचा उदास चेहरा पाहिला आणि तिच्या हातातील तांब्या पाहिला. तुकाराम महाराजांनी भगीरथीच्या हातातील तांब्या हिसकावून घेतला आणि सांगितलं, हे बघ भगीरथी, या जगाचा नियमच आहे काय, सहजासहजी फुकट न मागता गरज असेल तेव्हा परतफेडीची आशा न धरता उपकाराची भावना मनात न आणता तुला कोणीच काहीही देणार नाही. आणि तुला जर का मागायचंच असेल तर तू त्याला माग ज्याच्याकडे देण्याची क्षमता आहे, जो खरा दानशूर आहे. आणि खरा दानशूर एका पांडुरंगाशिवाय दुसरा कुणीच नाही. तोची एक
विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे एकदान सुरदाता त्यानं कोणाला काय काय दिलंय सुदामा ब्राह्मण पोह्याच्या बदल्यात अख्खा गावच सोन्याचा दिला आणि कपभर दुधासाठी गेलेला आपला प्रिय भक्त उपमन्यू याला अख्खा सागरच दुधाचा दिला तो तुलाही नक्कीच देईल म्हणून भगीरथीच्या हाताला धरलं. त्याच गावातील वेणेश्वराच्या मंदिरामध्ये नेलं. वेणेश्वराचे पूजन केले आणि महादेवाच्या मंदिराबाहेर जो दगडाचा नंदी असतो का तिथं तुकाराम महाराज आले आणि त्या दगडाच्या नंदीच्या पाठीवर तुकाराम महाराजांनी थाप मारली आणि थाप मारल्याबरोबर दगडाचा नंदी खडकन उठून उभा राहिला. तुकाराम महाराज त्याच्या पाया पडले आणि त्या दगडाच्या नंदीची धार मंदिराबाहेरील नंदी उभा आहे आणि माळशिरसच्या मंदिरातील हनुमान कललेला आहे. इतका अधिकार तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज जेव्हा या भूतलावर आले तेव्हा त्यांनी पाहिलं मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरापासून सिद्धापर्यंत, साधकापासून मुक्तापर्यंत, जीवदशेपासून ते शिवदशेपर्यंत, नव्हे तर अनाथापासून ते सनाथापर्यंत प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे. सुख भेटत नाही आणि संसार सुटत नाही. प्रयत्न मात्र 24 तास चालू आहेत. तेव्हा तुकाराम महाराज या समाजाशी अत्यंत गोड बोलले आणि सांगितलं की बाबांनो, तुमचे प्रयत्न चुकीचे आहेत, तुमचा मार्ग चुकीचा आहे, तुमचा रस्ता चुकीचा आहे. तेव्हा तुकाराम महाराजांनी सर्वांनाच जमेल असा
आणि अतिशय सोपा मार्ग सांगितला तो म्हणजे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. संत मागे मी धरावी आवाज, संत मागे मी धरावी